कितने कमेंट आ रहे हैं कि लाडो के पापा को वीडियो में दिखाइए। मैं आऊँगा वीडियो में आपके। ये मेरे पास। ठीक चलो है। मैं अभी दिखाऊ की लाडो के पप्पा को दाखवत्या तुम्हाला कशी बनती ती फुगल कधी की माझ्या सेकंड लाईफचा पार्ट मी नवरा माझा कशाला बोलवते ओ बघतात करा हजाराची बॅग। हॅलो जय महाराष्ट्र। आम्ही कुठे चाललो आहोत? मॉल मध्ये। हा हो, लाडूला घेऊन फिरायला आज पप्पांची सुट्टी आहे आणि आम्ही झालो आहोत रेडी। कंट्रोल 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 लई एनर्जी हिला। तुम्ही म्हणता काय खाल्लं होतं तुम्हाला सांगू का प्रेग्नन्सीमध्ये काय केलं होतं? कुणाला ऐकायचं असेल ना माझ्या टिप्स तर मला नक्की सांगा। अशी पोरं पैदा होती ना एवढी पण डेंजर नको हे जरा आतीचे ते केसांमुळे ते जरा वेगळं दिसते ती। चलो हो गया लाडो बहुत जा एंटरटेन। दिवसभरात मी एवढे हसते ना तुम्हाला काय सांगू खूप हसवते मला आणि तुम्हाला पण हसवते। चला आता आपण जाऊया हां फिरायला। आजचा दिवस आमचा फिरायचा ब्लॉग असणार आहे या। हा ड्रेस ना मी कोलकाताला असताना घेतला होता, त्याची पण लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे। खूप छान निघाले बघा। बऱ्याच वेळेला मी वॉश केल्याची ओढणी वगैरे पण इतकी सुंदर आहे ना, कसं बाहेर जायला आहे ना थोडा अशी चांगली ड्रेस घेऊन ठेवायला पाहिजे आहे की नाही? बघा ओढणी पण खूप भारी याची मस्त आहे। आम्हाला असं आवडतं, आम्हाला ते जीन्स नाही आवडत। चला तुला होतं काय ग? सासरी चालली का तू? अरे क्या हो रहा है, क्यों करे पड़ रही मेरे? ये खेळायला चालली। अगर आप खेलने जा रही हो, माँ को छोड़ के थोड़ी जा रही हो, आप खेलने जा रही हो ना। ये बघा पापा को क्यों पकड़ रही है अभी? जा रही हो मम्मी के साथ। ये ससुराल जा रही है। लाडो चल रही ससुराल, लाडो चल रही सासरी। ससुराल नहीं जा रही मैं, तो कहाँ जा रही हो? मॉल जा रही हूँ। तो इतना की चिपक रही है। थोडं इथे व्हिडिओ फास्ट पळवते बरं का। आम्ही निघालो, खरं तर माझे मिस्टर नको म्हटले जायला, इतका पाऊस आहे, पण मी म्हटलं अहो तिला आपण खेळायला पण नेणं थोडं गरजेचं आहे ना, घरात सारखं तिला। आणि पाऊस असल्यामुळे कुठं सोसायटीमध्ये पण खेळता येत नाही। जातानाच ती झोपली, इतकं ट्रॅफिक होतं ना, आम्हाला इतका वेळ लागला ना जायला तिथे पोहोचायला मॉलमध्ये। माझं घर खूप लांब आहे ना, झोपून गेली लाडो। उठो ना, हम आ गए बेटा, खेलना है ना आपको? लड़ो लड़ो ए आ गए हम मॉल, आपको खेलना है ना? हाँ मॉल आ गए हम लोग। वापस जाना घर। खेलना है ना? हाँ। खेलना है ना? उठ जाओ। उठ गया बच्चा उठ गया बच्चा उठ अच्छा गया। लाडूला झोपेतनं उठवलं, बिचारीला झोप लागली होती हो। फायनली पोहोचलो आहे मॉलमध्ये। बहिणीच्या मुलीला पण मी बोलवलं होतं ना, ती पण आली बघ। वहाँ है अच्छा, लाडू को वहाँ जाना है खेलने। ओ ठीक है जाएंगे। ठीक है बेटा जाएंगे, रुकिए ना, रुक जाइए पापा आ रहे हैं, दीदी आ रही है, रुक जाइए। आ रही देखो बहिणीच्या मुलीला पण मी बोलवलं होतं ना, तर ती आली होती। आणि मग लाडूला तिथे ॲडमिशन घेतलं आम्ही इथे आतमध्ये खेळायला। लाडू आणि तिचे पप्पा गेले आहे आतमध्ये, मग बहिणीची मुलगी आणि मी तर आम्ही दोघेजण मग थोडंसं मॉलमध्ये फिरलं बघा। इथे एंट्री आहे ना, इथे खेळायचं आहे मुलांचं, लहान मुलांचं, तिथं ती आतमध्ये गेली पप्पांना घेऊन। मग माझी बहिणीची मुलगी आणि मी मॉल फिरलो आहे। मी थोडं रेकॉर्ड पण केलं तुम्हाला दाखवायला, किती छान डेकोरेशन केलेलं असतं मॉलमध्ये बघा ना, किती सुंदर आहे बघा। सगळं रेकॉर्ड केलं मी आणि तुम्हाला दाखवा म्हणलं मॉल बघा हा इकडचा कसा आहे। तर इकडे बघा, इथं हा वरती सेकंड फ्लोअरला हे सगळं डेकोरेशन आहे, खूपच छान होतं सजवलेलं। सगळं मॉल फिरले, आता मी चालले लाडोकडं। लाडो तिचे पप्पा खेळत आहे गेम। चला काही गोष्टी कुठे म्हणजे मॉलमध्ये एवढं महाग असतं ना, त्या नाही घेऊ, खूप महाग। बॅग बघितली, मला बॅग घ्यायची होती 11,000ची, 11,000ची बॅग। म्हटलं बापरे हीच घेतली होती मी 4,000ची त्यावेळेस, मला थोडी मोठी घ्यायची होती। आणि असं चला पाठीमागे बघा किती सुंदर डेकोरेशन केलेले। सरळ
कुठं गेलं ते यांना हे खूप मोठं आहे खेळायचं लहान पोरांचं. आता शुभी लाडू द्या चला. इथे नाही आहे. कुठे गेली लाडू 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 कुठे गेली लाडू? इथे पण नाही आहे. कुठे गेली लाडू? लाडो क्या बना रही हो? हम कितना ढूंढे आप आओ ना. क्यों भागे थे आप? आप यहाँ बैठे बैठे हो. गिला की? मैं फिर आता हूँ ढूंढ के. अरे वाह फोन है यहाँ पे. हेलो हाय. हाय लाडो. मैं आंटी क्या चाहिए आपको? मुझे एक पिज़्ज़ा दीजिए. पिज़्ज़ा. क्या नहीं है, सब्जी है. अच्छा सब्जी है. ओ यह सब्जी सब्जी का मार्केट है. यहाँ बिल करना है. अच्छा अच्छा मुझे लगा फ़ोन है. क्या करना है आपको? मुझे वो सब्जी दीजिए. लाडो सब्जी बिकती है बघा. दिखाइए कैसा है सब्जी. ए बेटा बुला रहे हैं वो आपको. बुला रहे. चलिए 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 आप. इथं इतकं छान वाटतं ना. थांबा. नवरा माझा कशाला बोलवते. ओ पप्पाने काय ऑर्डर केलं आहे? क्या लिया है आपने? ये अपना है. उठाओ ना. एक मिनट हा. एवढा हौसाने माझ्या नवऱ्याने पिझ्झा घेतला आणि लाडूने काय केलं, ती बाटली आहे ना पाण्याची घेतली होती ना, ती सगळी त्या पिझ्झावर पाडली आणि ते पिझ्झा सगळा पाणी पाणी झाला. माझा नवरा म्हणला कॉफी घेऊन ये, मला कॉफी प्यायची. कॉफी घ्यायला गेले तर 250 रुपयाची कॉफी होती. ते बघा ही कॉफी पुळक पाणी बरं का, नुसतं पाणी कॉफी, त्याच्यात म्हणजे चव नव्हती त्या कॉफीला काहीच. पण काय आता ते माझे मिस्टर म्हणले नाही मला कॉफीच प्यायची. मग तिच्या घेतली मी. तिला म्हटलं 2 साखरेच्या पुढं जास्त दे म्हटलं. आणि मग काय अर्धी 1 कप एक्स्ट्रा आणला आणि अर्धी कॉफी आम्ही दोघांनी पिली. चाललं आता काय. पण हे मॉलमध्ये इतकं छान आहे ना, इथेच जे नाश्ता वगैरे भेटतो, सगळं भेटतं. इथेच खेळायचं मुलांचं, खरंच खूप छान आहे. तर चला आता आम्ही निघालो आहोत. 2-2.5 तास खेळली लाडो. हाँ दादा वो कैब बुक किया है. मिले ए यहाँ गाड़ी आई. जाओ. आम्ही या साईडला आलो ना तर या हॉटेलला मी जेवण करत असते. हे हॉटेल ना मला खूप आवडतं बरं का. इथे ना व्हेज थाळी भेटते 500 रुपयाला. याच्यामध्ये ना आमरस, पुरणपोळी, ढोकळा म्हणजे सगळं काही असतं, सगळं काही. एवढं छान जेवण असतं ना. तर मग आम्ही सगळे इथं जेवायला आलो होतो आणि बहिणीच्या मुलीला मीच बोलून घेतली होती. तिला म्हटलं तू पण ये. तर ती आली होती तिच्या 2 व्हीलरवर आणि लाडू काही तिला सोडायलाच तयार नाही. मध्यंतरी लाडू ना ती माझ्या घरी आली ना 2 दिवस राहायला. तर लाडू खूप अटॅच झाली होती. तर तिला बोलती आहे तू घरी चल ना, घरी चल ना, राहायला दीदी घरी चल ना. पण तिला ना जॉब असतो ना हो, त्याच्यामुळे ती येत नाही हो.
नाही तर ती आली असती. पण कसं प्रत्येकाला कामं असतात ना हो. आणि माझी बहीण पण सध्या आजारी असती, तिला तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळं माझी बहीण पण सध्या येत नाही आहे. तर तुम्ही मला म्हणता बहीण का येत नाही, पण तिची तब्येत बरी नाही व बहिणीची. त्या दिवशी तुम्ही माझा एक शॉर्ट व्हिडिओ बघितला का? ऑटोमध्ये मी गेली होती, माझ्या बहिणीला ना ब्लड वगैरे चढवलं होतं, तिला खूप अशक्तपणा आला होता. त्याच्यामुळे ती पण माझं घर खूप लांब आहे ना, त्याच्यामुळे तिला मीच म्हणते नको येऊ, दगदग होते. आणि पाऊस पण इतका आहे ना, त्याच्यामुळे ती पण इकडे येत नाही. बघा ती लाडू तिला सोडायलाच तयार नाही. तू चल दीदी माझ्या घरी, तू चल माझ्या दीदी घरी. आणि माझ्या मिस्टरांना म्हटलं घ्यावा आमचं एक शूट इथं व्हिडिओ. मग आम्ही इथे पान वगैरे पण देतात बरं का, पान वगैरे खाल्लं आम्ही. मग शेवटला निघालो आता. तिने काहीच खाल्लं नाही बरं का. खाल्लं मी तेवढंच खाल्लं. ते थोडं थोडं करून खातो ना आपण. हां. म्हणून करतो. काहीच खाल्लं नाही. आप अपने बोतल रख खेलते मेरा बिलू सुबह आऊंगी है? क्या होता है आपको घर में? आपके साथ कोई खेलता नहीं है? पापा और रीता कोई नहीं खेलती। मम्मी भी नहीं खेलती? नहीं मम्मी कोई नहीं खेलती। क्यों नहीं खेलती? ऐसे ही मम्मी के लिए रहती है पापा। मैं आती हूँ ना, मैं रहने को आती हूँ. आज आऊंगी तो कल फिर आना पड़ेगा मुझे. तो आज मैं अभी आओ। कपड़े लेके आती हूँ. हाँ? चला तर बहिणीची मुलगी गेली आहे घरी आणि आणि आम्ही पण निघालो आहोत घरी. आणि लाडू लगेच झोपली बघा. इतकी थकली, इतके उड्या मारले ना, झोपली आहे लाडू. तर चला आता घरी जाऊ आपण. चला राहा व्हिडिओत. आता आम्ही आलो आहोत घरी आणि आता वाजले आहे रात्रीचे 8. आणि ना माझं एक पार्सल आहे ना बघा, बाहेरून ठेवून गेला होता पार्सलवाला. त्याला फोन केला होता, म्हटलं बाहेरच ठेवा, आम्ही बाहेर आलो म्हणून. तर दाखवत्या तुम्हाला. हे बघा, हा ना गाऊन आहे. दिखा रही पहन के दिखा रही आपको. आप जाओ बैठो बाहर. प्युअर कॉटनचं आहे ते, पण मिशोवरनं घेतलं आहे. कापड किती छान आहे बाई, कसलं मऊ आहे. वाव. हा ना इथे नाडी दिलेली अशी. हा कफ्तान गाऊन आहे. आणि हा घातला ना, हा वाटणारच नाही की हा गाऊन आहे, हा कुर्ताच वाटणार. त्यामुळे मी तुम्हाला घालून दाखवते. ते बघा, फुल लेंथ आहे. दाखवत्या किती छान आहे बघा. हे बघा, दिसतंय का? कसलं छान दिसते बघा ना. है ना. इथे वडून नाडी बांधायची आहे अशी, मग इथे टाईट होणार. कसला भारी दिसतंय राव खरंच ना. आणि इतका हलका आहे ना, खूप हलका. असा हलका म्हणजे एकदम कापड एकदम सॉफ्ट आणि मुलायम आहे एकदम. म्हणजे तुम्ही न विचार करता तुम्ही बिंदास बाय करा. मी व्हिडिओच्या खाली लिंक दिली आहे, खूप छान आहे. मिशोवर एवढं भारी भारी भेटतात बाबा खरंच ना. हे बघा कफ्तान आहे बघा, कफ्तान असं वाटते कुर्ताच आहे. असं घालून आपण कुठे बाहेर पण जाऊ शकतो खाली, इतकं छान वाटतं. असं वाटतं कुर्ता आहे. चला चलो आप सोने के लिए. ये क्या लेके बैठी हो आप? आता है। बाबा हम लोग इतना थक कर आए हैं लाडो, रात के 10 बज गए हैं. ये क्या हो रहा है आप लोगों का? आता बदले हाँ, आता ये आटा कौन दिया है लाडो को? आपने कल दिया था ना। अच्छा, सुबह का आटा अभी तक है वो? लाओ बेटा रोटी लाओ. देखिए आप, ये आटा सुबह का है, यहाँ पे पड़ा हुआ था. हम लोग अभी दिन भर घर में नहीं थे. पापा के लिए रोटी बनाइए. पापा खाना नहीं आप ये रोटी, कुछ भी मत करिए करना पापा आप. बनेगा पापा। बाई काही खरं नाही आहे बाप लेकीचं. हे बघा हिने काय केलं बघा. हे बघा काय केलं. लाओ इधर लाओ, एक लाओ. पापा खाना नहीं आप वो रोटी, वो दिन भर आटा ऊपर था. नहीं लाडू का रोटी बनाइए. अरे वो आटा दिन भर ऊपर था, हम लोग बाहर थे. तो बनाने तो दो. लाडू को दिखाते रोटी बना के. कशी बनती ती फुगल का ती. हाँ फूकेगा नहीं. पापा बना रहे हैं ना. बड़ा रखी, गैस बड़ा रखिए. वो तावा गर्म हुआ है क्या हाँ लाडो? आपको तो सब आता है. सब आता है, मैंने ग्लास से बनाया ऐसे। ऐसे से ग्लास से बनाई. हाँ बहुत आसान है, 2 मिनट में हो जाता है। हाँ। पहले रोटी से बेले, हाँ तब उसमें ग्लास डाले, सब पप 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 कीजिए, हाँ. तब इसे निकाल दीजिए, तब बन गया रोटी। और बाहर वाली लत्ती को बाहर निकाल दीजिए। ओ, साइड का रोटी बाहर निकाल के फेंकिए और बीच का रोटी लीजिए. दिमाग तो बहुत है. साइड का निकाल के नहीं फेंकना होता है बेटा कुछ भी. नहीं, जब गोल लगाते हैं तो साइड का हम लोग निकालते हैं ना. बाई ग, माझी लेकीची पुरी फुगली ग. अगं बाई. आपका दोनों रोटी पापा पका के दिखाएंगे. पापा आप भी खाओगे ना? कल मैंने एक रोटी बहुत नहीं ये अभी नहीं खाएंगे. खाना नहीं. हाँ
अभी खाना बेटा दूसरा साफ सुथरा आटा दूंगी ना, उसका खाएंगे पापा। आप अभी खाना फिर रात में खा लूँगा, सो के उठूंगा ना। ना भी खा लेना। नहीं देखो, मैंने इसलिए बोला आपको नहीं कीजिए। बहुत यम्मी लगेगा। या अभी बोलेगी खा लो पापा मेरे हाथ पर रोटी। मेरा हाथ का बहुत यम्मी है। देखो ये अभी नहीं खाएंगे, रात में खाएंगे अभी पापा। खा लेना पापा। अभी पहले रोटी डॉग को देते हैं बेटा, हम लोग डॉग को देंगे ये रोटी। ये बघा पापाला तर पक्की, पापाला पुरी फुगवायची तिची। हो गया पापा। देखो ये वाला रोटी हो गया बेटा, ठीक है। ये वाला ए हाथ नहीं लगाना आप बेटा। देखो ये वाला रोटी हो गया आपका। देखो किधर भी कच्चा नहीं रहा। हाँ है ये भी कच्चा है। पापाला लय भारी चपात्या येतात बरं का माझ्या नवऱ्याला, चपात्या स्वयंपाक सगळं येतं माझ्या नवऱ्याला। हाँ मुझे ये तो टमाटर बनाना हां तो कर दो। देखो दोनों हो गए। बघा कसलं भारी आप खा लो पापा। कच्च्या नाही ठेवलं बघा, पुऱ्या भाजून काढल्या मस्त। चला ठेवा। चलो, झालं लय छान केलं ग, लेकिन माझ्या लय छान केलं। लाडो सबको बोलो खाना खाने आओ मेरे यहाँ। देखो हर तरफ से पक गया पूरा रोटी। बस आप सब्जी बनाएंगे ना मम्मी, तब खाएंगे इसको। हाँ सब्जी बनाना है, चलो अभी चलो बाहर चलो। ए बेटा चलो बाहर। अच्छा सुनिए ना, कितने कमेंट आ रहे हैं कि लाडो के पापा को वीडियो में दिखाइए, उनको देखना चाहते हैं। कब आ रहे हैं आप वीडियो में बताओ। वीडियो में हाँ एटलीस्ट मैं आऊँगा वीडियो में आपके। हाँ एटलीस्ट मैं देखूँ तो कुछ फ़ायदा हो रहा है। फायदा क्या? मतलब कम से कम आप इस घर में दाई का बिल या इलेक्ट्रिसिटी बिल तो दो, तो मैं लगूंगा हाँ वीडियो से कुछ फ़ायदा हो रहा है मेरे घर में, तब मैं आने लगूंगा। मतलब मैं घर चलाऊंगी तब आएंगे? घर नहीं चलाना, एक दाई का 2000 रुपया तो दो। तो पैसा कहाँ आ रहा कहाँ जा रहा है मुझे कुछ नहीं मालूम चल रहा। एक ठीक है, मुझे जानना भी नहीं, वो आपका कमाई आपका मेहनत है। हाँ। लेकिन एटलीस्ट 2000 रुपया दाई का तो दो, 2000 बिजली बिल तो दो, तब मुझे लगा हाँ कुछ फ़ायदा हो रहा है। तो मैं आऊँगा तो 100 रुपया और फ़ायदा होगा, तो मैं ज़रूर आऊँगा। अभी तो लग रहा है कुछ फ़ायदा ही नहीं हो रहा है। मेरा पैसा आता है ना यूट्यूब का, वो सब बच्चों में जाता है, आपको पता है। तो मैं देख नहीं रहा ना कि नहीं 2000 मैं क्यों दूंगी? दाई का मेड का पैसा आप दोगे? ये तो गलत बात है। मैं क्यों दूंगी? मियाँ बीवी का लाइट बिल मैं क्यों दूंगी? मतलब बिजली में अकेले जलाता क्या? दाई तो आपका काम करती है आप ना। हमको संभाले, पति बीवी को संभालता है। तो मैं आज छोड़ देता हूँ नौकरी, आपकी सैलरी ज़्यादा, आप मुझे संभालो। मैं खुशकिस्मत हूँगा, फिर मैं घर में रहता हूँ, आप मुझे संभालो। बहुत दिन हो गया। रिजाइन मैं थक गया, आप ही संभालो घर को, आप ही मालिक। आज से आप मेरे पत्नी परमेश्वर, मैं नौकरी छोड़ता, पत्नी परमेश्वर। आप ही संभालो। थक गया IT की नौकरी से, थक गए 12 घंटे काम करके ना थक गया मैं। थक गए। बच्चा चिल्लाता रहता है पापा खेलो खेलो खेलो, साला लैपटॉप बंद करने का मौका नहीं मिलता। ये सब समय थोड़ी वापस आएगा बच्चे के साथ खेलने का कूदने का। ये लैपटॉप के चक्कर में काम के चक्कर में कुछ नहीं हो पाता। अच्छा मैंने क्या बोला? हाँ कब आ रहे? सच्ची तो वही तो मैं सीरियसली देख- बात टॉपिक पे ये हाँ। इतना कमेंट है, कल आपने देखा है ना, हाँ सब बोल रहे कि आपको लेके आओ वीडियो में। चलो आइए, अभी आइए मेरे पास। ठीक चलो है। मैं अभी दिखाऊँ कि लाड़े के पापा को। तो बोला तो एटलीस्ट आप इतना तो करो, बिजली का बिल एक भरो, एक दाई का बिल भरो। मैं ज़्यादा थोड़ी बोल रहा आपको, 4-5 हज़ार तो निकालो वीडियो से। इतना करने लगो आप, मैं आ जाऊँगा। तब मुझे लगेगा कि हाँ। यूट्यूब का क्या है ना, धीरे धीरे इंसान सफल होता है, एक बैग थोड़ी होता है। तो मैं पहले बोल रहा हूँ दाई का बिल दो, अगले महीने से दाई प्लस बिजली का दो। जब मुझे लगा इतना होने लगा, मेरे आने से मैं रिजाइन मार सकता हूँ फिर तो मैं आ जाऊँगा, जॉब छोड़ दूँगा, रिजाइन मार दूँगा। त्यांचं म्हणणं आहे तुझ्या यूट्यूबमधून तू घर राहते ना, मेडचे पैसे दे, लाईट बिल भर, मग मला वाटतं की खरंच यूट्यूबमधून फायदा आहे, मग मी व्हिडिओमध्ये येतो आणि नोकरीला डिझाईन मारतो। नोकरी देतो सोडून। अरे जाओ जाओ, लाडू उड़ गई क्या? क्या हुआ? मला वाटलं इतका आवाज येतोय पावसाचा, लाडूला झोपवलोय मी, ते गेले पळत पळत, आम्हाला वाटलं उठले काय लाडू अंधारामध्ये, पडती ना अंधारात। त्यात तेवढी कमाई घरात द्यायची, मग फायदा वाटला यूट्यूबमधून तर ते येणार यूट्यूबमध्ये, असं कुठं असतं का? अच्छा ठीक है, 100K होने पे आइएगा, छोड़ो। हाँ 100K होने पर आएंगे ना 100K पर। हाँ, दाई का खर्चा निकलने लगेगा कम से कम। हाँ दाई का खर्चा निकलने लगेगा कम से कम। ठीक है। चला 100K झाल्यावर येणार आहे म्हणतात, म्हणजे कसं ठीक आहे असं। चला आहे का व्हिडिओत?
जाऊ नका, व्हिडिओला लाईक करा. आता मी म्हणशील हे काय अनिता थंडी वाजती आहे ना म्हणून घेतले. पाऊस थांबायलाच कमी नाही, थांबतच नाही म्हणजे. आणि तुम्हाला सांगते काय झालं, माझा व्हिडिओ तुम्हाला खूप उशिरा पोस्ट होत आहे माझे व्हिडिओ. कारण की ना माझा मोबाईल खराब झालेला आहे आणि व्हिडिओ एडिट करायला घेतलं ना तो हँग होतो आहे. कोणाची फोनवर बोलायला जरी लागलं ना मोबाईल बंद पडतो आहे माझा. आणि आता बाहेर इतका पाऊस आहे, मला मोबाईल घ्यायचा, मी खूप कन्फ्यूज आहे. यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ बघितले की आता लेटेस्टचा मोबाईल कोणता चांगला आहे. आता हा माझा ओप्पोचा आहे. मी साहिल विराजला विचारलं की मी मोबाईल कोणता घेऊ, माझा मोबाईल खराब झाला आहे. तर दोघंजणं मला काय म्हणते, मग मी iPhone 16 Pro Max घे ना म्हणे, त्याच्याने व्हिडिओ खूप भारी येतात म्हणे, यूट्यूबचे ब्लॉग वगैरे खूप छान येतात. पण तो मोबाईल काही मी घेऊ शकत नाही आता सध्या. तो महागाचा मोबाईल आहे आणि दुसरी गोष्ट मला तो ॲपलचा फोन मला यूज करता येत नाही. हाय तेच खरं सांगते, त्याचे थोडंसं फंक्शन हार्ड आहे ॲपलचे. तर म्हटलं नाही ओप्पोमध्येच घ्यायचं आहे मला, महागाचाच घेणार आहे मी. पण थोडंसं मी सांगेल तुम्हाला मी कोणता फोन घेतला तेही तुम्हाला मी सांगाल. आणि तुम्ही मला सजेस्ट करा की लेटेस्ट कोणता फोन चांगला आलेला आहे. कारण की बऱ्याच लोकांना वेगवेगळं नॉलेज असतं ना, तर मला सजेस्ट करा. मला कमेंटमधून सांगा की फोन आत्ता सध्या त्याची क्लॅरिटी चांगली आहे, असा कोणता मोबाईल आत्ता सध्या नवीन आलेला आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ओप्पोचा बरं का, मी घेणार आहे फक्त ओप्पोचाच मोबाईल. तर ठीक आहे. आणि तुम्ही ऐकलं असाल, माझ्या नवरा मला म्हटला, मी त्यांना विचारलं की तुम्ही कधी येणार आहेत व्हिडिओमध्ये. तर ते काय मला म्हटले, पहिले 1 मिलियनवर येणार म्हणे मी. नंतर म्हणलं अहो असं करू नका, तुमच्यावर माझे सगळे सबस्क्रायबर प्रेम करतात. तर म्हणले ठीक आहे 100K झाले का मग मी येतो. म्हणलं बरं ठीक आहे चालेल. मग लवकर 100K करा, व्हिडिओ भरपूर शेअर करा, मग तुम्हाला लाडूचे पप्पा बघायला भेटतील. नाही का, बरोबर आहे का नाही. मग करा पटापटा 100K आणि लाईक करत जा. व्हिडिओ शेअर केले, लाईक जरी केले तुम्ही, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ लाईक जरी केलं ना तरी आपले व्हिडिओ काय होतं माहिती का, यूट्यूब काय करतं बरंच म्हणजे आपले व्हिडिओ हे करतं, व्हायरल करतं. मग जास्त लाईक असन, जास्त कमेंट्स असन असं. ठीक आहे. तर असं तुम्ही मला तसं करतात, मला असं काही शिकायत नाही तुमच्यावर. तुम्ही सगळे माझ्यावर प्रेम करता, लाईक करता, हो की नाही. आणि हो, अजून एक गोष्ट तुम्ही थंबनेल बघितला असेलच की माझ्या सेकंड लाईफचा पार्ट म्हणजे मी फर्स्ट पार्ट टाकला आहे आणि सेकंड पार्ट म्हणजे लाईफचा सेकंड मॅरेजचा. तर तुम्ही मला म्हटले की आणि तर तू किती दिवस झाले तू टाकलाच नाही. अहो ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, मला ना सगळं घरातलं मॅनेज करावं लागतं ना. लाडूला सकाळी उठल्यापासून शाळा आहे, मग तिला आणायच्या आज स्वयंपाक झाला पाहिजे, मग लाडूच्या पप्पांना नाश्ता द्यायचा, मग त्यांच्या ऑफिसचा टिफिन बघायचा, मग त्यांना परत दुपारचं जेवण, मग तिला घेऊन यायचं, तिचा होमवर्क आहे आता खूप सारा असतं. तिचे डोळे पण तुम्ही म्हणले ना सारखं मिचकवती, मग तिच्याकडं जास्त लक्ष येते, तिला मोबाईल देत नाही. आणि तिला असं का झालं आहे डोळ्यांना ते तुम्हाला सांगते मी 3 दिवस गावाला गेले ना साहिलला घ्यायला, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तिला काय झालं ना, माझ्या मिस्टरांनी खूप जास्त मोबाईल दिला बघायला. ते तरी घरात काय करणार ना, दिवसभर अख्खा दिवस कसं काढणार. मग ती मोबाईल घ्यायची आणि बसायची. आणि माझा ना माझ्या नवऱ्याचा ना एवढा मोठा टॅब आहे, खूप मोठा टॅब येतो एवढा मोठा, तो टॅब घेऊन ती बसायची. त्याच्यामुळे तिच्या डोळ्यांवर इफेक्ट झाला आहे माहिती आहे का. मीच चुकी केली, तिला मी सोडून गेली, ती माझ्याकडे चुकी झाली. त्याच्यामुळे तिला आता सोडणार नाही मी. आणि मी त्यांना खूप ओरडले, तुम्ही तिला मोबाईल का दिला, एवढा मोबाईल पाहिला की तिचे डोळे एवढे खराब झाले. आता ते रिपेअर होता होईल बरं का ते रिपेअर. मी जास्त तिला पालक खाऊ घातली ना, आणि तिला मी डॉक्टरांना पण दाखवलेलं आहे, त्याचे काही व्हिडिओ मी टाकलेले नाही आहे. तिला ड्रॉप पण दिलेला आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तिला मी रोज झोपताना 3 टाईम ड्रॉप टाकते तिला मी डोळ्यामध्ये. आता थोडंसं कमी आहे आणि मोबाईल तिला मी एकदमच देत नाही. आता होईल, हळूहळू कवर होईल. तर तुम्ही भरपूर कमेंट केलेला आहे मला की लाडूचे डोळे बघ. तर माझं लक्ष आहे, मी तुम्हाला सांगते खरंच मी त्याची काळजी घेतेच. ठीक आहे. आणि तुमच्या कमेंटही मी सगळ्यांच्या वाचल्या आहे. मला मी माझ्या नवऱ्याला पण म्हटलं बघा, सगळ्या ताई कमेंट करताय की लाडूचे डोळे दाखव पहिले, किती ते काळजी करतायत तुम्ही, तिचे डोळे खराब करून ठेवले. हां, ते म्हटले मी तरी काय करणार ना, एवढं 3 दिवस सांभाळायचं पुरेला. मग मी त्याच्यातच तिला स्वयंपाक पण करायचं, तिला खाऊ पण घालायचं, तरी त्यांनी सांभाळलं ना. हो, मी गेले ते माझ्या पोराने असं केलं, मला जावं लागलं. 3 दिवस सांभाळलं, तेच लई मोठं नशीब पोरीला. नाहीतर मला ना लई प्रॉब्लेम झाला असता माहिती आहे का साहिलला सोडवायला. सांगते तुम्हाला 100 चक्र त्या कोर्टामध्ये मारावं लागायच्या. आणि ज्या दिवशी त्याला जामीन द्यायचं ना, त्या दिवशी अक्षरशः मी म्हणजे मी इतकी रडली ना मी त्या दिवशी. कारण की मी प्रत्येक माणसाला ओळखलं त्या दिवशी, प्रत्येक कोण सपोर्ट करते आणि कोण काय लायकीचं आहे. त्या दिवशी मला प्रत्येक माणसं मी ओळखला. लई लोकांना मी फोन केले जामीनसाठी, तर नाही भेटला मला जामीन. स्वतः शेवटी मला देव आहे, परमेश्वर आहे, झालं सगळं काही आणि होईल, बरोबर का नाही. तर मग असं पण खूप अनुभव आले बरं का, खूप अनुभव आले मला जगाचे, खूप जास्त अनुभव आले. त्याच्यामुळं ना कोण नाही कोणाचं एवढंच मला कळलं आहे. माझ्या साहिलला मी खूप समजून सांगितलं, साहिल नको करू, शेवटी तुला कोणी कामं नाही आलेलं. माझ्या साहिलला हजारो मित्र असतील
मागं पुढे फिरणार आहे. पण कामाला फक्त कोणाला त्याची आई आली. पैसा कोण खर्च करतं? त्याच्या आई करते. ऐकत पण असतील आता माझा व्हिडिओ तर सगळेच बघतात, ऐकत पण असतील, पण कामं कोण येतं? शेवटी आईबाप येतात. हे पोरांना कळायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? उद्योग करण्यापेक्षा, अशी लफडी करण्यापेक्षा असे 4 पोरांमध्ये जायचं. हे म्हणजे पोरांनी नाही का जास्त आहे ना अशा लोकांमध्ये जायलाच नाही पाहिजे की जिथं आपल्याला नुकसान होईल आणि आपल्या आईबापाला त्रास होईल. मला किती त्रास झाला. झालं का कोणाला काही त्रास? थोडंसं साईलने आता आहे ना, मी साईलला तर खूप बोलले आहे, समजून घ्यायला पाहिजे. तसं त्या प्रकरणामध्ये साईलचा काहीच दोष नाही आहे. तो विनाकारणच त्याच्यामध्ये अडकला होता. आणि हे परत नंतरनं पण बघा ना, ते श्रीरामपूरचं झालं प्रकरण. आम्हाला काही माहीतसुद्धा नव्हतं ते असं काही होईल. आणि ते पण एक अंगलट आलं आमच्या. तिथं जामीन द्यायचा, तो पण जामीन दिला. त्याला पण ते काही सोपं नव्हतं त्या गोष्टी. मी एवढं सगळं फोनवर मॅनेज केलं. ह्याला पैसे, त्याला पैसे किती मॅनेज केलं मी तुम्हाला काय सांगू. माझे जेवढे पैसे आले ना सगळे माझे पैसे खर्च करून गेले. तुम्हाला असं वाटतं की अनिता तू कशाला सांगते पैसे गेले, तुझीच पोरं आहे ना. अहो पण माझीच पोरं आहे, मला कळतं. पण मला काय वाटतं की मला असं वायफट खर्च नको व्हायला. मी तेच पैसे साचून त्यांना जमीन घेईन ना कुठेतरी माझ्याच पोरांना. छोटं का व्हायना कुठेतरी घर बांधतात. माझं हे विचार आहे माझे. असे वायफट खर्च होतात ना, ते माणसाला तळतळ होती. मग असं आता विराटला का म्हणे तुम्ही म्हणता बोलून दाखवती का? आता मी पण मुद्दाम बोलते. पोरांना पण कळावा ना, आपल्या एवढा खर्च करते, आपण कसं व्हायचं, काय करायचं, आपण कोणासंग बोलायचं, कोणते मित्र धरायचे, कोणते नाही धरायचे, हे पोरांना पण कळायला पाहिजे ना. मी तुळ करून 1-1 रुपया जमा करते, तुम्हाला खरं सांगते ना. अख्ख्या 800 मला द्यावं लागतात प्रत्येक वेळेस. विराटचे पण बघा ना, आता विराटने का बघा हे म्हणायला पाहिजे की आपल्या आईने एवढे आपले हॉस्टेलचे पैसे भरले. तुम्हाला सांगते, जेव्हापासून माझं यूट्यूबचं पेमेंट चालू झालेलं आहे ना, माझे मिस्टर मला म्हणतात की तुझ्या मुलांचं थोडंसं तू बघत जा. आतापर्यंत मी केलं, आता तू बघत जा. कारण की माझ्या मिस्टरांना ना त्यांचं जे घर पाडलं ना, त्यांना ते घर बांधायचं आहे. ते म्हणते मला माझे पैसे जमा करू दे, कारण की मला माझ्या बापाचं घर बांधायचं आहे, जे की पाडलं आहे. मी इकडं फ्लॅट नाही घेणार म्हणे पुण्यामध्ये. पहिले मी माझ्या वडिलांचं जिथं घर आहे ना ते पहिले बांधणार म्हणे मी. कारण की 4 लोक आहे ना आमच्या समाजाचे, ते कसं त्यांना वाटतं की माझं पण घर व्हावं असं. म्हणून बरंच काही गोष्टी असतात संसारामध्ये नाही का, सगळं मॅनेज करून चालावं लागतात. पोरांना पण कळायला पाहिजे की आपण एवढा पण असं खर्च होईल, असं नाही वागावा, असं तसं. प्रत्येकालाच सांगते मी, प्रत्येक मुलांनी समजून घ्यायला पाहिजे आईबापाला. माझं हे म्हणणं आहे. माझीच पोरं अशी करतात असं नाही आहे. जगात अशा भरपूर आईबापा आहे की त्यांना त्यांच्या मुलांचा त्रास आहे, असे भरपूर आहे. काय तर माझीच पोरं अशी आहे म्हणून मी बोलते असं नाही. मी सगळ्यांना सांगते की आईबापाला त्रास देऊ नका. शेवटी तुम्हाला कुणीही साथ देणार नाही. आणि मी तरी किती वेळा, 1दा 2दा 3ऱ्यांदा मी सोडून दिली विषय. बरोबर का नाही? मग ठीक आहे, चलो समजून राहायला पाहिजे. माझ्याच पोरांनी समजून घ्या मला. थोडंसं ऐकत असतील, व्हिडिओ बघत असतील तर थोडं समजून घ्या. तुम्ही काहीतरी बना, काहीतरी शिका, काहीतरी आनंद होईल मला त्या गोष्टीचा. मी सगळं यूट्यूबला टाकल की साहिलने काय केलं, विराजने काय केलं, विराज पास झाला, मला किती आनंद होईल. हे सगळे व्हिडिओ टाकायला मला किती आनंद होईल बघा बरं. मी किती समजा विराज आता 12वीने चांगले टक्के पडे, तर मी तो किती छानपैकी तुमच्यासमोर तो व्हिडिओ मांडन. तो एक आनंद वेगळा असेल, तो व्हिडिओ बघायला पण एक छान वाटेल. मी तुम्हाला खरं सांग का, मी ना साहिलला लई वेळा बोलायची, साहिल ज्या दिवशी तू पोलीस होणार त्या दिवशी मी 2 लाखाची पार्टी करणार. तेव्हा त्याला बोलायची, सगळ्यांना जेवायला घालणार, अख्ख्या नातेवाईकांना मस्त कार्यालय घेणार आणि मोठं सेलिब्रेशन करणार मी. आणि त्याचा मी अख्खा व्हिडिओ बनवणार. मी साहिलला लई बोलायचे पहिले. नाही होत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आधीच मला एक अनुभव आलेला आहे बरं का. माझ्या नवऱ्याकडनं मला खूप काही शिकायला भेटतं. एक अनुभव आला आहे की आपल्याला जे काही करायचं आहे ना ते आपण कुणाला सांगायचं नाही. जेव्हा होईल ना तेव्हा सांगायचं. लई टोक लागती, खरंच आहे, लई टोक लागती. हे साहिलला बघितलं ना, मी जेव्हा साहिलला नाशिकला अकॅडमीला टाकलं ना, तिथं ना खूप महागाचं गरुड झेप अकॅडमीला होता साहिल. 10वी पास झाला आणि 11वी 12वी सायन्समध्ये साहिलला गरुड झेप अकॅडमी नाशिकला होता. तिथं माझ्या नवऱ्याने सगळं पैसे तेव्हा माझं काही यूट्यूब वगैरे नव्हतं बरं का. पण मला तेवढा आनंद व्हायचा ना की मी त्याला तिथं टाकलं आहे आणि तिथून माझा मुलगा बनूनच बाहेर येणार. हे गोष्ट माझ्या डोक्यात राहायची बरं का. मी सगळ्यात माझा मुलगा आता हे होईल, माझा मुलगा ते होईल, नाही सांगायचं कोणालाच. खरं सांगते ना, झाकली मुख 1.25 लाखाची, चुप बसायचं आणि झाल्यावर खोलायचं. माझी सासू अशी बोलती. माझी सासूचे 3 पोरं, माझी दुसरी सासू आहे ना माझी, या माझ्या मिस्टरांची आई, माझी सासू प्रिन्सिपल होती आणि माझ्या 2 नंदा इंजिनियर आहेत. माझे मिस्टर इंजिनियर आहेत. ते 3 मुलं, तिने पण ती अशीच बोलायची बरं का. मला म्हणायची नाही का, मी त्यांच्यासमोर कधी गप्पा मारत बसलेला म्हणायची, अहो लोक लय असं बोलायचे, हिचे काही पोरं बनणार आहे ना असं तसं. तर मी गप्प बसते, मी कधीच कुणाला सांगितलं नाही. जेव्हा मी माझ्या मूठ खोलली ना
तर माझे 3 मुलं इंजिनियर झालेले होते म्हणे मी असं सांगते म्हणजे मला ती कधी कधी ती माझ्याच विषयी थोडीशी खोडसळ आहे. बाकी ती तिच्या पोरांवर खूप प्रेम करते, माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते, तिला फक्त मी नको आहे. मग दुसरं काय नाही. आता प्रत्येक घरात सासू सुनाचं पटत नाही असं नाही की माझ्याच लाईफमध्ये आहे, ते प्रत्येक घरामध्ये माझ्या आईचं आणि माझ्या भाऊजाईचं बरंच होतं, म्हणजे नाही का असं होत राहतं. बरोबर काय, तुमच्या पण तुमच्या सुनासंग होत असं हां. तसं माझंही होत राहतं, चालायचं काय करणार आता. ते लोक मला काही गोष्टी ॲक्सेप्ट करायला तयार नाही, ते लोक अजून पण. त्याच्यामुळं मला वाईट वाटतं. मनापासून ॲक्सेप्ट केलं ना तर मग मलाही चांगलं वाटेल ना. नाही ते त्यांच्या डोक्यात थोडंसं आहे नाही का. जाऊ दे, आता एक पोरगी झाली तरी ते लोक असे करतात, समजून नाही घेते ना. म्हणून मी पण तुम्ही तुमच्या पोरीकडे राहा, माझा संसार मला करू द्या, माझं हेच आहे. नाही पटत ना, लांब लांब राहा, नका बोलू, जाऊ द्या. बरोबर आहे का नाही. मग चला मग येऊ का, लय गप्पा मारल्या हो की नाही. चला, थंडी वाजते, पाऊस इतका येतो आहे, मला जायचं आहे मोबाईल घ्यायला. आणि मी कोणता मोबाईल घेऊ मला कमेंट नक्की करा बरं का. ओप्पोचं घ्यायचं आहे मला, नक्की मला कमेंटमध्ये सांगा की आता ओप्पोचा लेटेस्ट मोबाईल कोणता चांगला आला आहे. मग मी तुम्ही कमेंट केली का तो मी ना सर्च मारून बघते कोणता चांगला आहे. तर चला आता व्हिडिओ पण पोस्ट होतं का नाही काय माहिती बाई. खरंच ना लय हँग होतो आहे माझा मोबाईल, पूर्ण खराब झाला आहे. जाऊ का मग आता का अजून गप्पा मारू. हसू येतं का. चला जाते आता, बाय.